जागरूक तहेलकामध्ये आपला स्वागत आहे। कल्याणमध्ये महिलांची भव्य रॅली, 33% आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार मागणी। कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी ते तिसगावपर्यंत शेकडो महिलांनी संसद आणि राज्य विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भव्य रॅली काढली। या रॅली दरम्यान महिलांनी नारी सक्षमीकरणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आरक्षण हा आपला हक्क असल्याचे ठामपणे मांडले। रॅलीत सहभागी महिलांनी सांगितले की ग्रामपंचायतीपासून संसदपर्यंत महिलांचा सहभाग वाढणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे देशाच्या विकासात महिलांचे योगदान अधिक प्रभावी होईल। निर्णय प्रक्रियेत महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळाल्यास समाज अधिक सक्षम आणि संतुलित बनेल, असेही त्यांनी नमूद केले। यावेळी आमदार सुलभा गायकवाड म्हणाल्या की आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। त्यांच्यात प्रत्येक जबाबदारी पार पाडण्याची क्षमता आहे, त्यामुळे त्यांना त्यांचा हक्क मिळायलाच हवा। या रॅलीत कल्याण महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष वृषाली, नगरसेविका रेखा चौधरी, नगरसेविका पूजा गायकवाड आणि मनीषा गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या। गुलाब यादव, जागरूक तहलका, कल्याण। प्रयत्न केलेला आहे आणि ही नारी शक्ती एक आपल्या समाजासाठी, आपला परिवार आणि आपला जे आपले समस्या जे काही असतील त्या पुढे घेऊन जाण्याचा हा महिलांचा एक उपक्रम असतो आणि त्या उद्देशाने हा जो नारी शक्ती ही आपल्या महिलांना पुढे नेण्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे। सशक्त नारी सशक्त भारत अशी एक मूळ संकल्पना घेऊन आज नारी शक्ती विधेयक आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी संसदेमध्ये हा विधेयक मंजूर करून घेतलेला आहे। आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पंतप्रधान जे आहे ते अतिशय दूरदृष्टी ठेवून काम करत असतात आणि आज हा विधेयक जो मंजूर झालेला आहे तो विधेयक म्हणजेच महिलांना राज्यसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण। म्हणजे आपण जर विचार केला तर एक महिला चांगल्या उत्तम प्रकारे घर सांभाळू शकते, ही गोष्टीची जाण ठेवूनच आज मोदीजींनी हा विधेयक आपल्या सर्वांच्या अनुमतीने हा विधेयक मंजूर झालेला आहे। आणि या विधेयकामुळे आज महिला या आत्मनिर्भर तर होत्या, सक्षम पण होत्या, पण आज त्या सक्षम नेतृत्वही करणार आहेत। आणि आज आपण बघितलं तर मोठ्या संख्येने महिला या अतिशय उत्साहाने काम करत असतात।